एक जणानं महिन्याकाठी 10 आपल्यासारखे सेवेकरी घडवणे, त्याचं दुःख निवारण करणे, त्याचे अश्रू पुसणे, त्याला निर्माण होणाऱ्या ज्या भौतिक समस्या आहेत, दुःख आहे, ते या सेवेनं निवारण करणे हा या कार्याचा मुख्य उद्देश आहे. आणि खरं तर या कार्याची उभारणी गेल्या शतकापूर्वी या कार्याचे आणि स्वामी युगाचे युगप्रवर्तक परमपूज्य मोरेदादा आणि त्यांचे गुरु नारायणदासजी पिठले महाराजांनी मागील शतकामध्ये संपूर्ण देश पायपीट करून भांबावलेल्या आणि उद्ध्वस्त झालेल्या जडजीवांना आणि प्रापंचिक लोकांना विनामूल्य मार्गदर्शन. नाशिक येथे सुमारे 26 वर्ष शेवटचे ते राहिले. त्याआधी त्र्यंबकेश्वरला 12 वर्ष, आधीचा काळ संपूर्ण हिमाचल प्रदेश आणि संपूर्ण हिमालय व्यवस्थित घालून त्यांनी शेवटची 26 वर्ष गोदाकाठी नाशिक हे क्षेत्र निवडलं. नाशिक निवडण्याचं सुद्धा पुढील काही हेतू किंवा नियोजन असावं, म्हणून या मार्गाची उभारणी करता करता 1948 साल उजाडली आणि सद्गुरू मोरेदादा पिठले महाराजांची भेट नाशिक येथे झाली आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार या तपोभूमीत 1948 पासून प्रति दत्त जयंतीला इथे औदुंबर वृक्ष साक्षीदार आहे. त्या खाली बसून दत्त जयंतीचं पारायण करण्याची संधी मिळाली किंवा आज्ञा झाली आणि सुमारे 1974 पर्यंत सातत्याने दत्त जयंतीला असंख्य भाविकांना बरोबर घेऊन श्री गुरुचरित्राचं महत्त्व सांगितलं. खरं तर पूर्वाश्रमी गेल्या 50 वर्षापूर्वी श्री गुरुचरित्र हे फक्त जो पुरोहित असेल त्यानंच वाचायचं, इतरांनी हात लावायचा नाही, महिलांनी तर बघायचं सुद्धा नाही, अशी कडक यंत्रणा त्या ग्रंथासंदर्भात तथा आध्यात्मिक संदर्भात होती. ती बंदिस्त असलेलं ज्ञान दादांनी ते आपणापर्यंत उघड केलं आणि आजच्या विधीला आत्ताच मुकुंदरावांनी सांगितलं आपली केंद्र दुबईत आहे, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, युरोपात आहे. तिथे आपले भारतीय आणि महाराष्ट्रीयन माणसं खूप मोठ्या प्रमाणात वाटचाल करतायत आणि त्यांनी स्थानिक लोकांना या मार्गाचं, या कार्याचं महत्त्व पटवून दिलेलं आहे. का पटलं असेल? त्यांना अनुभव आले म्हणून ते येतात. आपणही इथे का आलात? आपली स्वामींवर नितांत श्रद्धा आहे म्हणून आपण दर्शनाला कोणी आला असेल, कोणी पारायणाला आला असेल, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक श्रद्धेचा भाग आहे. म्हणून या श्रद्धेवर आधारित असणारा हा मार्ग आज देशात, राज्यात आणि जगात 7 समुद्रापलीकडे एवढी मागणी आहे कार्याला. खरं तर आपणच कमी पडत आहोत. आपण जनतेपर्यंत पोचणं, जनतेच्या समस्या जाणून घेणं, त्यांना चिंतामुक्त करणं, दुःखमुक्त करणं, संकटमुक्त करणं आणि त्यांना या मार्गाचं दैनंदिन सेवेचं महत्त्व सांगणं. योजक तत्र दुर्लभ असले योजक प्रतिनिधी, सेवेकरी, लढवय्ये सेवेकरी या कार्याला अपेक्षित आहे. म्हणून आपण असे लढवय्ये सेवेकरी तयार करावेत. दिव्यानं दिवा, ज्योतीनं ज्योत लावावी
आम महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जेवढे दुःखित पीडित उद्ध्वस्त झालेले सज्जन लोक आहेत त्यांना श्री स्वामी समर्थ हा जप जर आपण करण्याला सांगितला, आमच्या असंख्य गरीब बांधव सातपुड्याच्या परिसरात एक अगरबत्ती संपेपर्यंत ते श्री स्वामी समर्थ जप करतात. त्याला काही पैसे लागत नाही, परंतु 7 दिवसात काहींना महिन्याभरात एवढी चांगली अनुभूती येते की ज्याचं नव्हतं ते आपण शब्दात वर्णन करू शकत नाही. म्हणून आम्ही काही वर्षापूर्वी अक्कलकोवा तालुक्यात नंदुरबार जिल्ह्यामध्ये एक गाव निवडलं आणि त्या ठिकाणी सत्संग करण्यासाठी गेलो. भाग प्रचंड मागासलेला होता. 50 वर्षापूर्वी दळणवळण नव्हतं. त्या 7 पुढे आहेत, त्या 7 पुढ्यांच्या शेवटचं तालुका तो अक्कलकोवा आहे. गुजरात सरहद आहे. 7पुडा इकडे मध्य प्रदेश आहे. कसलीच सोय नाही, पायी जावं लागलं. आणि गेल्यावर स्वामींचा फोटो ठेवल्यावर खूप लोक गरीब सामान्य जनता जमा झाली. आमच्या असंख्य लोकांनी आपली मनोगत मांडली, पण अन्न आहे तर वस्त्र नाही अशी अवस्था त्या परिसरात त्यावेळी होती. सुदैवानं ही संधी मिळाली. असंख्य जणांनी त्या गरीब जनतेला मार्गदर्शन केलं आणि त्यातला एक जण म्हणाला, तुम्ही लोक स्वामींची सेवा करतात त्यात आनंद आहे, परंतु आम्ही इतके गरीब लोक आहोत, खिशात रुपया नाही, इथे शाळा नाही, दवाखाने नाही, किराणा दुकानसुद्धा नाही आणि दळणवळण पण नाही. पोट भरण्याची भ्रांती आहे. एक टाईम मिळतं तर दुसऱ्या टाईमाला उपाशी राहावं लागतं. अशा अवस्थेत आम्ही स्वामींची सेवा कशी करावी? विचारलेला प्रश्न अत्यंत मार्मिक असा होता, हृदयाला छेद देणारा होता. त्यांना पटवून सांगितलं की सज्जन हो, तुम्ही जे गरीब आहात, तुमच्या गरिबीपेक्षा आम्ही ज्या देवाला भजतो किंवा मानतो तो तुमच्यापेक्षा गरीब आहे की ज्याच्या अंगावर कपडे नाहीत. अशा देवतेचे आम्ही उपासक आहोत, प्रचारक आहोत. त्यांना ते पटलं. हो म्हणे, हे तर सत्य आहे. आम्ही सुद्धा अगरबत्ती संपेपर्यंत रोज श्री स्वामी समर्थ जप करू, आम्ही काय अनुभव येतात ती बघू. खरोखर 40 दिवस त्यांनी अत्यंत मनोभावे 100-200 लोकांनी एक अगरबत्ती लावायची आणि स्वामींचा जप करायचा. बाकी काय? आपणाला आश्चर्य वाटेल, खरंच मनापासून आश्चर्य वाटेल. यथावकाश त्या भागात डांबरी रस्ते झाले. सरकारच्या लोकप्रतिनिधींनी धरणं बांधली. रस्ते झाल्यामुळं तिथे शाळा आल्या, दुकानं आली, दळणवळण वाढलं, शेती बागायत झाली. आज तुम्ही त्या विभागात जर कधी गेलात, आज ते आपल्यापेक्षा 2 पाऊल पुढे आहेत. सर्वार्थानं समृद्ध स्वामींनी केलेले आहे. त्या विभागाला समृद्ध करण्याचं सामर्थ्य स्वामींच्या सेवेत आहे. म्हणून आपल्या घरात, आपल्या गावात, आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यामध्ये जिल्ह्याला समृद्ध करायचं असेल तर श्री स्वामी समर्थ या मंत्राचं अनन्यसाधारण महत्त्व जर आपण सांगितलं तर दिव्यानं दिवा लागला जाईल, अंधकाराचा नाश होईल. म्हणून जीवनात जो अंधकार भरलेला आहे त्याचा नाश करायचा असेल तर प्रकाशमय जीवनामध्ये स्वामींची सेवा अधोरेखित आपण करतो. असंख्य अनुभव आतापर्यंत लाखो ग्रंथ अनुभवाचे आहेत, लाखो आहेत. झाडाला नवी पत्ती फुटत राहते त्याप्रमाणे असंख्य नवे नवे सेवे केले
स्वामींकडे येत असतात. म्हणून त्या पद्धतीनं आपण त्यापैकीच आपण आहोत आणि आपल्याही हातून हे देशकार्य, समाजकार्य, कुटुंब कार्य आपल्या हातून घडावं. आपल्या कुटुंबात सौख्य, समाधान, शांती मिळावी. आपल्या मनोकामना ज्या आहेत त्या पूर्ण व्हाव्यात. आज बरेच जणांनी आपल्या काही मनोकामना स्वामींच्या चरणावर अर्पण केलेल्या आहेत. त्यामध्ये मुलांच्या काही शिक्षणाचा प्रश्न आहे. लक्षपूर्वक मुलं अभ्यास करत नाही हा प्रश्न आहे. शिक्षणानंतर नोकरीचा प्रश्न आहे. आज नोकरीचा प्रश्न फार गंभीर आहे सर्वांसाठीच. मुलांच्या मुलींच्या विवाहाचा प्रश्न गंभीर आहे. परंतु या कार्यातून मात्र हे प्रश्न चुटकीसारखे विनाविलंब ते मार्गी लागतात. म्हणून आज आपण मनात मन मोकळं करण्यासाठी खरं तर आपण इथे आल्या असं म्हणायला की मुलामुलींच्या विवाहाचे प्रश्न इथे प्रति गुरुवार रविवारी विवाह मंडळात काम करणारे आमचे प्रतिनिधी तन्मयतेने, मनोभावे आणि विनामूल्य या कार्याला वेळ देऊन जनतेच्या मुलामुलींच्या विवाह समस्या सोडवतात. त्या विनामूल्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं मुलामुलींची लग्न लावतात. हा एक फार मोठा दुवा स्वामी सेवेचा आहे. म्हणून आपण गुरुवार रविवारी इथे बघाल बसायला जागा राहत नाही. असंख्य लोक असंख्य समस्येमध्ये मुलांच्या लग्नाचा प्रश्न आहे, मुलींच्या आहे. खरं तर एक वेळी मुलींचं लग्न करणं सोपं असं आज म्हणूया आपण, आपल्याला ते उशिरा पटेल. सर्वात अवघड प्रश्न मुलांच्या विवाहाचा आहे. तो असा, मिळाली सुनबाई चांगली तर ठीक, समजा खट्याळ सुनबाई मिळाली, घराचं घरपण, देशाचं देशपण. आपण या देशाला भारत माता म्हणतो, कुणाच्या जीवावर आणि कुणाला म्हणतो हे पण स्पष्ट करत आहे. खरं तर आमची भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी आज तागायत जिवंत ठेवली. म्हणून अमेरिका माता म्हणत नाही, चीन माता म्हणत नाही, कुठल्या देशाला माता म्हणत नाही, भारतालाच का म्हणतात, त्याला आमच्या देशातल्या घरी असलेल्या साऱ्या माता भगिनी जिम्मेदार आहेत तथा जबाबदार आहेत. म्हणून भारतालाच भारत माता म्हणतात, इतर कुठल्याही देशाला म्हणत नाही. हे आपल्याला माहीत आहे आणि त्याचे घटक आपण सर्व भगिनी आहोत. म्हणून प्रचंड सामर्थ्यानं ही भारतीय संस्कृती सुशिक्षतेनं, सदाचारानं, अध्यात्मानं, नम्रपणानं ही पुढे नेण्याचं काम आमच्या माता भगिनींनी केलेलं आहे. म्हणून या देशाला भारत माता म्हणतात, अन्य कुठल्याही देशाला म्हणत नाही. म्हणून इथे विवाह मंडळाचं जे काम आहे ते खरोखर वाखाण्याजोगं आहे. आपण आपली स्तुती करू नये, पण शाश्वत जे सत्य आहे ते सांगायला लपून ठेवण्याचं काही प्रयोजन नाही. म्हणून आपणही आपापल्या गावी आठवड्यातला काही वेळ विवाह मंडळासाठी द्यावं. ज्यांना वेळ आहे, जे सेवानिवृत्त आहे, ज्यांच्याजवळ आठवड्यातला थोडासा वेळ आहे, आवड असणाऱ्यांनी त्यात वेळ द्यावा आणि काम कसं करायचं ते एकदा इथे गुरुवार रविवारी एक थोडा वेळ काढून बसावं. आमच्या इथे भगिनी, पुरुष प्रतिनिधी खूप आवडीनं, प्रेमानं त्यात काम करतात आणि ती सगळी जुळवाजुळव, जमवाजमवी, वर पसंती कशी करावी, वधू पसंती कशी करावी, पत्रिका मुलामुलींच्या लग्नाच्या जमतात कशा, त्या कसं बघावं. खरं तर हे काम पूर्वी आमचे सई निशाणी डाव्या हाताचा अंगठा असणारे जुने पूर्वज एका मिनिटात सांगायचे, अमुकचा मुलगा आहे, तमुकची मुलगी आहे, करा पक्का. आज तगायत गेल्या 70-80 वर्षात आमच्या जुन्या लोकांनी जेवढी विवाह जमली
एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाही. म्हणून आपल्याला खूप कळकळीनं सांगावंसं वाटतं, आपणही अल्पबुद्धीप्रमाणे यात शिरून बघावं, काम करावं. यात जनतेचं कल्याण आहे आणि जनतेच्या कल्याण हे आपलं कल्याण आहे. आपल्याला त्याचं समाधान वाटल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपण या निमित्तानं विवाह मंडळ आहे या कार्याचे सुमारे बरेच विषयातले 18 विभाग महत्त्वाचे आहेत. गीतेला 18 अध्याय आहे, तसे याही कार्याचे 18 अध्याय आहेत. पहिला अध्याय मूल्य शिक्षणाचा आहे. यात जे सेवानिवृत्त गुरुजन भगिनी पुरुष प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे गर्भसंस्कार, मूल्य शिक्षण आणि शिशुसंस्कार हा विभाग दिलेला आहे. जसं आमच्या महामाता, मूळ माता अगदी सुमित्रा, कौसल्या, कैकेयी, सीतामाई, द्रौपदी या ज्या महामाता रामायण महाभारतातल्या होऊन गेल्या, त्यांनी ही शिकवण पुढील पिढ्यांसाठी भारतीय संस्कृतीमध्ये निश्चित केलेली आहे की बाळ पोटात असताना 9 महिन्याच्या कार्यशाळेत अभिमन्यूसारखे, छत्रपतींसारखे, प्रभू रामचंद्रासारखे, भगवान श्रीकृष्णांसारखे महापुरुष जन्माला येण्यासाठी काही विशेष सेवा आहे. आणि त्या काळात जर आमच्या भगिनींनी त्या केल्या तर असे महापुरुष या भूतलावर जनतेचा, राष्ट्राचा उद्धार करणारे नक्कीच जन्म घेतील, यात दुमत नाही. म्हणून आमचं गायनॉलॉजिक डॉक्टरला लोकांना सांगणं आहे की तुम्ही जो काही वेळा चुकीचा सल्ला देता की त्या काळात फक्त झोपा घ्या, विश्रांती करा, हे खरं तर शारीरिकदृष्ट्या जरी बरोबर असलं परंतु सामाजिक, कौटुंबिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या ते असमर्थ आहे. असले जर संस्कार त्या काळात आपण पोटात असणाऱ्या बाळावर केले तर ती आळशी पिढी जन्म घेईल. अगदी जिजाऊ मातेचं उदाहरण जर सांगायचं झालं तर प्रतिकूल अवस्थेत ही संस्कृती टिकवण्यासाठी जिजामातेला किती कष्ट उचलावे लागले. शिवाजीराजे पोटात असताना त्यांनी किती गड किल्ले चढले. मांजराच्या पिलाप्रमाणे ही भारतीय संस्कृती जोपासून ठेवली आणि त्यातून हिंदवी स्वराज्य निर्माण करणारे महापुरुष छत्रपती शिवाजीराजांसारखे जन्माला आले. हे बिना कष्टाशिवाय नाही. आणि हे कष्ट करत असताना एक बियाण्याची भूमिका प्रत्येकाला घ्यावी लागते. आपण शेतकरी आहात बरेच जणी, आपण शेतीत बी पेरतो, ताबडतोब कंस येत नाही. त्या बियाला स्वतः जमिनीत गाडून घ्यावं लागतं. तसं हे आध्यात्मिक काम ज्यांना करायचं असेल त्यांनी प्रसिद्धी मागे न धावता स्वतःला गाडून घ्यावं लागतं. स्वतः गाडून घेतल्याशिवाय यथावकाश कालांतरानं तो वृक्ष वाढतो, नंतर फळं येतात. ही रीत आहे. म्हणून त्या दृष्टीने आपणाला निवेदन आहे की या कार्याच्या अंतरंगाकडे वळताना मूल्य शिक्षण हा महत्त्वाचा विभाग आहे. दुसरा प्रश्न उत्तराचा विभाग आहे. इथे सुद्धा दररोज आणि गुरुवार, रविवार विवाह मंडळासह प्रश्न उत्तर करणारे सेवेकरी मोफत काम करतात, सेवा देतात. जनतेच्या ज्या अनंत समस्या आहेत, शेती पिकत नाही, नोकरी लागत नाही, व्यापार नीट चालत नाही, उद्योग नीट चालत नाही, त्यावर काही उपाय आहे का? आहे. हे सारे उपाय केवळ तोंडीच न सांगता आपण लिहून दिलेल्या पेपरवर लेखी स्वरूपात मार्गदर्शन या कार्यात केले. असा जगाच्या पटलावर असाच एक मार्ग आहे की तोंडी न बोलता लेखी स्वरूपात काम केलं. कोरोनाच्या काळात सुद्धा ऑनलाईन त्या 19-20 सालात ऑनलाईन काम करावं लागतं परिस्थितीनं. परंतु सांगायचा आशय असा आहे की त्या कोरोनामध्ये आमचा एकही सेवेकरी कोरोनात गेला नाही.
एकही शहीद झाला नाही. कोणालाही ते रेमडेसिवीर इंजेक्शन घ्यावं लागलं नाही. देवानं आयुष्य दिले तेवढे त्यास ठणठणीत. म्हणून या साध्या बाबी या लपून ठेवण्याजोग्या नाहीत. ह्या आपण जनतेपर्यंत यथाशक्ती, यथामती, यथाकृतीने आपण त्या मांडणं जरूर. म्हणून आपण कृषी हा विभाग पुढे आणण्याचं प्रयोजनच आहे की कृषी आणि ऋषी जे शेती करतात ते खरे ऋषी आहे. भगवान श्रीकृष्णाने गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये शेतकऱ्याला एक आरसा दाखवलेला आहे की बाबा तू ऋषी आहेस, तुला माहीत नाही तू कोण आहेस. आपण सद्गुरूंची प्रार्थना म्हणतो, कोण कुठीला मी कवण कार्य मम जनी कैसा राहू. या वाक्याचा अर्थ असा आहे की बाबा तू अन्न निर्माता, लोकांचा या जीवसृष्टीचा पोशिंदा आहे. ज्याला अन्न निर्माण करता येतं तो खरा ऋषी आहे. कारण आपण जे अन्न खातो ते ब्रह्म आहे. आपण ब्रह्मार्पण प्रार्थना करतो. अन्न हे ब्रह्म आहे. आणि ज्याला ब्रह्म निर्माण करता येतं म्हणजे अन्न निर्मिती करता येते तो खरा ब्रह्मदेव किंवा ऋषी आहे. म्हणून ही साक्ष पटवताना आज महाराष्ट्रात आणि देशात शेतकऱ्यांची अवस्था काय आहे हे आपणाला सांगण्याची आवश्यकता नाही. हे संस्कार लोप पावल्यामुळं शेतकऱ्यांच्या मनात सैरभैर अवस्था निर्माण झालेली आहे. त्याला धीर दिलासा देण्याचं काम आपण कृषी विभागात देऊन प्रत्येक बांधावर जाऊन शेती कशी करावी, शेतीच्या पडोशी भागात असणारी क्षेत्रपाल क्षेत्रीय दैवत आहेत त्यांचा सन्मान कसा करावा, ते आशीर्वाद घेण्यासाठी आपल्या कष्टाला यश येण्यासाठी काही विशेष सेवा दिल्या जातात. त्यात नवनाथ ग्रंथाचा समावेश आहे. सर्वप्रथम आपण प्रतिवर्षी देवी आणि खंडोबा यांच्या स्थानावर जाऊन नतमस्तक व्हावं. खंडोबाचं कालच नवरात्र संपलं. खंडोबा हे आपल्या कुळाचे वडील आहेत. भारताचे वडील शंकर आहेत, आई पार्वती आहे. आणि शिव आणि खंडोबा हे वेगळे नाहीत. शंकर हाच खंडोबाचा अवतार आहे. म्हणून आपण वर्षातून एकदा तरी सेवेकरी म्हणवणाऱ्यानं, भाविक म्हणवणाऱ्यानं, मानव म्हणवणाऱ्यानं वर्षातून एकदा तरी खंडोबाला जाऊन त्यांचा सन्मान करा. काल केला असेल नसेल कोणी षडनवरात्रात, परंतु एरवी खंडोबाच्या मूळ ठिकाणी, त्यांचं मूळ ठिकाण जेजुरी आहे. उपठिकाणं 14 आहेत महाराष्ट्रामध्ये. ते कोणकोणते आहे ते आपण अंकात दर महिन्याला देत असतो. पाली आहे, दावडी आहे, निमगाव आहे, अशी सुमारे 14 शक्तिपीठं भगवान खंडेरावांची आहे. पैकी आपण नेहमीप्रमाणे कुलाचाराप्रमाणे ज्या खंडोबाला जातात त्यांना जाऊन त्यांचा सन्मान यथोचित करताना त्यांना एक धोतरपान, एक उपरणं, 1.25 पाव हळद, पूर्णावरणाच्या नैवेद्याबरोबर काल तुम्ही चंपाषष्ठीला नव्या वांग्याचं कांद्याचं भरी, नव्या बाजरीची भाकरी हे भगवान खंडेरावांना अतिप्रिय आहे. तो महानैवेद्य वर्षातून एकदा तरी खंडोबाला तुमच्या हातून तुम्ही करा. जेव्हा जाल तेव्हा करा, पण चंपाषष्ठीला तर करायचं. हे भगवान खंडेरावांना अतिप्रिय असून तीच अवस्था आईची म्हणजे कुलदेवतेची. आज महाराष्ट्रामध्ये अशी सैरभैर अवस्था आहे. बऱ्याच कुळात देवी माहीत नाही आडनावाप्रमाणे, खंडोबा माहीत नाही, गोत्र माहीत नाही. आणि कुठे पूजेला बाहेरगावी तुम्ही गेलात, पहिले गुरुजी विचारतात तुमचं गोत्र कोणतं, तर आम्ही पूजा. गोत्रच माहीत नाही तर मग करायचं काय. पण गुरुजी हुशार असतात, ते सांगतात कश्यप नाव. कश्यप हे सर्वांचं गोत्र नाही. म्हणून आपणाला याचा खुलासा या कार्यानं
छत्रपतींनी 16व्या शतकामध्ये एक ग्रंथ प्रकाशित केला, क्षात्रधर्म. आपल्या सेवेकऱ्यांच्या जवळ तो आहे. त्यामध्ये महाराष्ट्र रहिवासी जेवढे आहेत त्यांची 96 मुख्य कुळं आणि 7,000 कुळं त्यात दिलेली. त्या राखाण्यामध्ये त्या घराण्याचा वंश परंपरा देवी खंडोबा याचा समावेश आहे. त्याप्रमाणे जर आपण छत्रपती शिवाजीराजांनी सांगितलेली हिंदवी स्वराज्याप्रमाणे देवी आणि खंडोबाचा जर सन्मान आपण केला, भविष्य काळात नव्या पिढीला कुठलीही चिंता नाही. पायावर उभं राहण्याची चिंता नाही, नोकरी उद्योग व्यवसायाची चिंता नाही. किती संकट आली ती समर्थपणे तारून नेण्याचं सामर्थ्य ज्या सेवेत आहे तिला श्री स्वामी समर्थ सेवा म्हणतात. त्यापैकी आपण ही सामर्थ्यानं ही सेवा करावी हे कळकळीचं आवाहन. म्हणून कृषी विभागातून आपणाला अशा खूप बाबी या 7 दिवसात आपणाला जाणून घेता येतील. पुढचा विभाग या ठिकाणी वास्तू विभाग आहे. आपल्यात जेवढे इंजिनियर लोक आहेत, भगिनी काही इंजिनियर आहेत, काही पुरुष आहेत, वास्तूची एक रचना त्यात दिलेली आहे. थोडक्यात मी सांगतो, आपला अधिक वेळ घेणार नाही. वास्तू आपण का बांधतो? राहायचं म्हणून राहायचं असं, तिथे वंशवृद्धी व्हावी, तिथे सुख समाधान मिळावं, कुठल्याही कार्याला यश मिळावं अशी वास्तू असं. चुकून तुमच्या घरामध्ये बंद पडलेली घड्याळं आहे, बारकाईनं बऱ्याच वेळा आपण दुर्लक्ष करतो. घरात फुटलेली भांडी आहेत, तुटलेल्या चपला पडलेल्या आहेत, फुटलेली भांडी आहेत, अडगळीत सामान, अशा न वापरणारं साहित्य आपण बाळगून ठेवलेलं आहे. तुमचा जो किचन ओटा आहे त्याला काळ्या रंगाचा दगड लावलेला आहे. आग्नेय दिशेला पूर्व आणि दक्षिणचा कोपरा आग्नेय आहे, त्या दिशेला पाण्याचा नळ, पाण्याचे हंडे आहेत. नैऋत्य दिशा दक्षिण पश्चिमेच्या कोपऱ्यात प्रवेशद्वार आहे किंवा कुठलाही दरवाजा आहे किंवा आड, बोर, विहीर, WC, संडास वगैरे आहे. कोटी प्रकारची संकट झेलावी लागतात, कोट्यावधी संकट आहेत. तिथे अपघात होणं, आत्महत्या होणं, दारिद्र्य निर्माण होणं, डोक्यावर कर्ज होणं, मनात चांगले विचार न येणं, डोक्यावर खूप कर्ज होऊन आत्महत्या करणं, इथपर्यंत त्या वास्तू त्या कुटुंबाला नेतात. म्हणून यापासून संरक्षण मिळावं म्हणून या कार्यानं ज्ञानदान 1 ते 4 ग्रंथामध्ये काही चित्र काढून दिलेली आहे. सामान्य जनतेला सोप्या ढोबळ भाषेत घरात काय नसावं आणि काय असावं या 2 बाबी दिलेल्या. घरात देवांचं देवघर कुठे असावं, जिन्याखाली कुठेतरी नसावं. लोक घरं बांधतात पण देवाला राखच ठेवत नाही. तुम्ही बघा, पूर्वी अनेक घरं बांधली गेली, जिन्याखालचा जो आडगडीचा भाग आहे तिथे देवघर ठेवायचं, रावणासारखं, म्हणजे देवावरून जाळे करायचं. ते चुकीचं आहे. जिना शक्यतो पूर्व उत्तर दिशेला नसावा, तो दक्षिण किंवा पश्चिम दिशेला असावा. जड साहित्य हे पश्चिम दक्षिणेला असावं, हलकं साहित्य पूर्व आणि उत्तरेला असावं. थोडक्यात सांगायचं, किचन हे अग्निनिर्मितीचं स्थान आहे म्हणून त्याची दिशा आग्नेय आहे, त्या आग्नेयला असावं. आपण कुठे अग्नी निर्माण करतो तर स्वयंपाक करा, म्हणून आपण त्याचं स्थान त्या दिशेला असावं. ईशान्य पूर्व आणि उत्तर ईश्वराची दिशा आहे, त्या दिशेला देवघर असावं. त्याचं तोंड पश्चिमेला असावं, म्हणजे आपलं तोंड पूर्वेला. आपण ज्यावेळी पूर्व दिशेला तोंड करून पूजा करू, त्या पूर्व दिशेत त्याचं उत्तर आहे, तुम्ही कराल ती पूर्व, म्हणजे तुम्हाला त्यात यश मिळेल याचा अर्थ. म्हणून देवघर कसं असावं, कोणी मार्बलचं बनवतं, कोणी कशाचंही बनवतं, पण शक्यतो देवघर लाकडाचं असावं.
विश्वकर्म्यानं लाकडावर हे विश्व तयार केलं. म्हणून मिळेल चंदनाचा तर हरकत नाही, आता त्याला बंदी आहे. शिसमलाही बंदी आहे. असलं सागवान तर अतिउत्तम. म्हणून शक्यतो सागवान असणं उत्तम आहे. त्यामध्ये देव किती कोणते कसे असावेत की ज्या पुजल्यामुळं आपणाला मनशांती मिळेल. शेवटी मुद्दा कुठे आला? मनशांतीचा. अन्न वस्त्र निवारा. निवारा म्हणजे वस्त्र. पोटाला अन्न, अंगाला वस्त्र आणि मिळणारी मनशांती ही अध्यात्मातून मिळते. याचा त्रिवेणी संगम म्हणजे वास्तू. आणि या वास्तूतून जर जनतेला सुज्ञ बनवलं, कितीतरी लोकांच्या समस्या निवारण होतील हो घर बसले. त्यांना इकडे तिकडे कुठे जायची गरज पडणार. म्हणून आपण सुज्ञ साक्षर आहात. त्या साक्षरतेचा आपण लाभ सुखसोयीसाठी का घेऊ? म्हणून इथे अस्मितेमध्ये देवघर उपलब्ध आहे. तिथे देवांचे पूर्वाचार्यांनी 5 टाक आपणाला दिलेले आहेत पूर्वापार. त्यात खंडोबा आहे, भैरोबा आहे, देवीचा टाक आहे, खंडोबाचा टाक आहे, शंखघंटा आहे, बाळकृष्ण आहे. हे साधारण एवढे टाक, एवढं साहित्य प्रत्येकाच्या देवालयात असतंच. परंतु भेट दिलेले देव, बुडीताचे आलेले देव, याचा सुद्धा वेगळा विचार या कार्यानं केला. बऱ्याच जणांना काही भेटवस्तू येतात देवालयात ठेवण्यासाठी. अनेक लोक अनेक देवांच्या काही प्रतिकृती असतील त्या भेट देतात. देण्याबद्दल दुमत नाही, पण देवालयात जागा नसेपर्यंत आणि त्यांची जर पूजा झाली नाही मग त्याला कोण जबाबदार नाही. म्हणून आज वर्तमान काळात असे यक्ष प्रश्न निर्माण झालेले आहेत की देव मिळतात ते खरं, आपण हौस म्हणून नव्याचे 9 दिवस पुजतो. पुढे त्याची जर पूजा झाली नाही तर त्या देवांच्या कोपाला आपणाला सामोरं जावं लागतं. म्हणजे हातानं काट्यावर पाय दिल्यासारखं. म्हणून प्रमाणात देव असावेत की जे आपणाला पूजता यावेत, भजता यावेत, तेवढ्या वेळेत त्यांची पूजा व्हावी. हा मुद्दा त्याहीपेक्षा महत्त्वाचा आहे. आणि यथाशक्ती यथामती आपण या वास्तुशास्त्राकडे वळताना देवघर देवारा हा विषय अत्यंत मौलिक आणि महत्त्वाचा सर्वांच्या दृष्टीने आहे. आणि तो आपण सर्वसामान्य ज्ञात अज्ञात जनतेपर्यंत खरं तर पोचवा. इथे आमच्या अनेक काही भगिनी ग्रामाभियान करतात. भगिनींना विचारपूस करतात, तुमच्या देवालयात किती देव आहेत, कसे आहेत. काही अज्ञानापोटी काही लोकांनी काही देव ठेवायचे नसतात देवालयात, ते ठेवतात. आता समजा मारुती हे एक दैवत आहे. आवडीनं काही लोकांनी मारुतीची मूर्ती घरात बसवलेली आहे. मारुती ही मूर्ती घरात बसवण्या इतपत योग्य नाही. का तो ब्रह्मचारी आहे. तो गावाच्या वेशीवर त्याची स्थापना पूर्वजांनी का केली हा एक यक्ष प्रश्न आहे. परंतु अनेकांच्या घरात अज्ञानापोटी हौस म्हणून मारुतीची मूर्ती घरात बसवलेली. पुढे मुलामुलींच्या लग्नाचे प्रश्न निर्माण होतात. वय उलटून जातात तरी मुलामुलींची लग्न जमत नाही. का? तो ब्रह्मचारी आहे. त्याचा विवाह कार्याशी किंवा ग्रस्ताश्रमाशी संबंध नाही. म्हणून मुलाला नवरदेवाला मारुती मंदिरात दर्शनाला का नेतात की त्याचं ब्रह्माश्रम संपतं आणि मग ग्रस्ताश्रमात जाण्यासाठी ती परवानगी घेण्यासाठी नवरदेव मारुती मंदिरात दर्शनाला नेतात. ही जुनी पद्धत आहे प्राचीन काळची. म्हणून ग्रस्ताश्रमी आश्रमात राहणाऱ्या लोकांनी
देवघर, देव्हारा, पूजा हे नीट समजून घेणं जरुरीचं आहे. हे कळकळीचं सांगणं आहे. म्हणून या साऱ्या बाबी समाज उपयोगी, कुटुंब उपयोगी बाबी आहेत. आम्ही तुम्हाला हिमालयात जा किंवा वेदपठन करा किंवा कर्मकांड करा असं कधीही सांगितलेलं नाही, सांगणार नाही. हे सांगण्याची आवश्यकता नाही. नेटका प्रपंच करा, त्यात सारं काही आहे. शेती चांगली करा, उद्योग चांगला करा, स्वतःच्या पायावर उभं राहा. हा संदेश या कार्यातून, या 18 विभागातून दिलेला आहे. म्हणून ही सांगड घातलेली आहे. शेतीची सांगड, व्यवसायाची सांगड, वास्तूची सांगड. इथे आमचे काही डॉक्टर लोक येत असतात दर गुरुवार रविवारी. जनतेला अचूकपणे मोफत मार्गदर्शन करतात की आहारात काय खाऊ नये, काय खावं, आजारी पडू नये. म्हणून आपणच आपलं डॉक्टर व्हावं. एका सेकंदात सांगायचं झालं, मनुष्य जन्माला येताना 3 आजार त्याचे मृत्यूपर्यंत पाठलाग करतात. त्या 3 नाड्या आहेत, पैकी हे 3 बोट आहेत. कफ नाडी, पित्त नाडी, वात नाडी. कफ, वात आणि पित्त हे 3 आजार मनुष्याला रोज ब्रेक लावणारे आहेत. परंतु या तिघांवर आपण आहारातून नियंत्रण कसं ठेवायचं? आपण नेहमी जुने माणसं सांगायचे वातूळ खाऊ नका, त्यांनी वात निर्माण होतो. म्हणून आहारात भात आहे, बटाटा आहे, वांगी आहे, वालवड आहे, वरचे पदार्थ सारे वात निर्माण करणारे आहेत. त्यावर नियंत्रण. मग तुम्ही म्हणाल खंडोबाला आपण वांग्याचं भरीत केलं, ते रोज खाण्यासाठी नाही, वर्षातून एकदाच. म्हणून या साऱ्या बाबी प्रश्न उत्तर यातून शंका समाधानापर्यंत आपणाला निश्चितपणे पोचवता येतील. त्याबद्दल अजिबात दुमत नाही. म्हणून वाल आहे, वालवड आहे, भात आहे, बटाटा आहे, वांगी आहे. शक्यतो ज्यांना वाताचा विकार आहे त्यांनी त्याला नमस्कार करा, त्याज्य करा. कफ नाडी बहुत जणांना आहे. बरेच लोक कफजन्य पदार्थ खातात. त्यात पहिली एक महाराष्ट्राला, देशाला एक इंग्रजांनी व्यसन लावलं, चहा. चहा नावाचं जे पेय आहे, इंग्रज लोक अजूनही इंग्लंडमध्ये ब्लॅक टी, कोरा चहा घेतात. 150 वर्ष राज्य करणाऱ्या लोकांनी भारतात कोरा चहा घेतला. ते कधी आजारी पडले नाही. आम्ही त्यांच्या 2 पाऊल पुढे. त्यात आम्ही दूध टाकून चहा केला. गाईचं काय, म्हशीचं दूध टाकून घट्ट चहा बासुंदीसारखा प्यायला लागला. तो घट्ट चहा घेतल्याबरोबर सगळ्या अन्न नलिका चोकप झाल्या आणि तिथून कफाची निर्मिती झाली. म्हणून जे लोक शीतपेय पितात, थंड पेय पितात, जे लोक केळी, सीताफळी, कफजन्य पदार्थ खातात, त्यांना कफाचा त्रास होतो. म्हणून आपण चहा घेताना सुद्धा शक्यतो सवय लावा. कोरा चहा जर आपण घेतला, आपणाला चुकून त्रास होणार नाही. कफ असेल तो मोकळा होईल. म्हणून कफ, वात आणि पित्त ही नाडी आहे. अनेक वैद्य लोक नाडी परीक्षण करून ठरवतात या व्यक्तीला वात आहे, कफ आहे, पित्त आहे. तथापि पित्त कशामुळं होतं? तर पित्ताची भूमिका अशी आहे की जे लोक पित्तजन्य पदार्थामध्ये शेंगदाणा आहे, महाराष्ट्रातले लोक शेंगदाणा खूप वापरतात, स्वयंपाकात वापरतात, खाण्यात. शेंगदाणा खाल्ला की 1 तासात पित्त होतं. तुम्ही कोकणात जा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, चुकून शेंगदाणा खात नाही. ते खोबऱ्याचा वापर स्वयंपाकात करतात, म्हणून ते चिवट झाले खोबऱ्याचे. पण देशावर आणि महाराष्ट्रामध्ये
शेंगदाणा अति सेवन खाल्ल्यामुळं त्याचं प्रमाण ॲसिडिटीत तथा पित्तात गेलेलं आहे. त्यातही ज्यावेळी त्याचे 2 द्विदल आपण भाग करतो, त्यात एक कोंब असतो बारीक डाळी एवढा. तो कोंब जर आपल्या पोटात गेला, काही क्षणात डोकं दुखायला लागतं. पूर्वी आमच्या भगिनी शेंगदाणा भाजून चोळून द्विदल करून स्वच्छ करून त्यातला कोंब साली बाजूला काढून मग स्वयंपाकाला लागले. आता लोक एवढे आळशी झाले, अख्खा शेंगदाणा वापरतात स्वयंपाक. म्हणून शेंगदाण्यासारखा विषारी पदार्थ ॲसिडिटीला जगात तरी दुसरा नाही. दुसरं आहे तुरीचं वरण. जे लोक नेहमी तुरीचं वरण खातात 100% ॲसिडिटी होते, 100%. म्हणून ते महिन्यातून एकदा ठीक आहे, एरवी आपण मुगाचं वापरावं. जे लोक मूग वापरतात त्यांना हा त्रास होतो. तिसरं, जे लोक पोहे खातात 1 तासात ॲसिडिटी होते. समोसा असेल, पोहे असेल, बटाटे वडा असेल, पाव वडा असेल, 1 तासात ॲसिडिटी होते. पुन्हा डॉक्टरकडे मेडिकलकडे जातो. म्हणून ह्या साऱ्या भावना आरोग्याच्या ही जिम्मेदारी आमच्या डॉक्टरांची आहे. म्हणून आपण त्र्यंबकेश्वरला मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल गरिबांसाठी का उभं करत आहोत. आता त्याचा 2ऱ्या मजल्याचा स्लॅब चालू आहे. हे आपल्या जुन्या सगळ्या इथे माहीत आहे. आमच्या इथे जुने प्रतिनिधी ठाकरे साहेब आलेले उभे राहिले. हे गेले 50 वर्ष या कार्यात कार्यरत आहेत आणि एका जागी कधी बसणार नाहीत. आज ह्या केंद्रावर, उद्या त्या केंद्रावर सातत्यानं भ्रमण. ते आता विचारायला आलेत की मला कोल्हापूर, सातारा, सांगली तिकडे जायची इच्छा आहे. सांगण्याचा आशय असा आहे की हे जनतेपर्यंत सांगणाऱ्या पोस्टमनची नितांत जरूर आहे. हे जनतेला सांगितलं तर कळेल, नाही सांगितलं तर त्या अज्ञानाचा अनर्थ. म्हणून आपण एक पोस्टमनची भूमिका आपण कृपया सातत्याने घ्यावी आणि जनतेला सांगता आलं तर चांगलंच सांगा, अन्यथा न सांगितलेलं बरं. चुकीचं सांगून कोणाचं नुकसान करणं हे महापाप आपल्या हातून होणार. म्हणून कफ, वात आणि पित्त हे अत्यंत सोपे सोपे दवा आहेत. आणि खरं तर याच्यावर सर्वात महत्त्वाचं उत्तर जेवढ्या गृहिणी आहेत भगिनी त्या खऱ्या डॉक्टर आहेत. आम्ही त्यांना डॉक्टर या नजरेतून बघतो. त्यांनी जर ठरवलं कुटुंबातल्या सदस्यांचं निरोगी जीवन, आरोग्य चांगलं लाभायचं असेल, त्याला भगिनी जबाबदार आहे. भगिनींजवळ आमच्या पूर्वजांनी एक फार मोठी संजीवनी दिलेली. तिचं नाव आहे मसाल्याचा डबा. त्या मसाल्याच्या डब्यामध्ये डझनभर औषध आहे. त्याचा आपण खूप बारकाईने अभ्यास करा. ते प्रमाणात वापरायचं असं, खूप वापरायचं. त्यात हळद आहे. हळद ही असंख्य आजारावर संजीवनी आहे. पूर्वी दवाखाने नव्हते. कुणाला काही जखम झाली, ठेच लागली, पटकन हळद घालून लावली, 2ऱ्या दिवशी जखम बरी व्हायची. अजूनही हळद तिचं काम ती करतेच. ती काही नामशेष झालेली नाही. काळा मिरा आहे. जे लोक कुटुंबात व्यसनाधीन आहेत त्यांना रोज 7 मिरे कुटून 1 कपभर किंवा ग्लासभर पाणी टाकून त्याचा थोडा गूळ टाकून काढा करून दिला. जे मद्यपान, धूम्रपान करणारे व्यसनाधीन लोक आहेत, महिन्याभरात ते टाळावर येतात. ते त्या गावाला जात नाही. एवढं सामर्थ्य काळ्या मिऱ्याचं आहे. जिरं, ज्यांना रक्त अभिसरण सुव्यवस्थित नाही, ज्यांच्या प्लेटलेट कमी जास्त झालेल्या आहेत, डॉक्टर घाबरून देतात तुमच्या प्लेटलेट कमी झाले, खूप मोठी यादी देतात आणि हजारो लाखो रुपये खर्च करावा लागतो. तुम्हाला रुपया खर्च करायचं काम नाही या आजारासाठी. 1 ग्रॅम जिरं तुमच्याच स्वयंपाकातलं एक विड्याचं पान आणायचं, काच चुना लावायचा नाही आणि त्या विड्याच्या पानामध्ये 1 ग्रॅम जिरं सकाळी सकाळी अन्नाच्या पोटी चावून तो रस जर आपण स्वीकारला, आयुष्यात प्लेटलेट
रक्त अभिसरण हे त्रास होणार नाही. तुमच्या घरातच तो दवा आहे. म्हणून त्या मसाल्याच्या डब्याचा आमच्या भगिनींनी जर जाणीवपूर्वक, खरं तर काही मुलींनी त्यावर PhD करावी. त्याच्यावर जर PhD केली तर तुमच्या घरात डॉक्टरांचं कामच नाही ना. डॉक्टरांचं कामच संपतं. म्हणून भाग्यवान जे कुटुंब आहेत, ज्यांना थोडासा वेळ आहे, त्यांनी काही नाही, मसाल्याच्या डब्यावर अभ्यास करा. घरगुती आपला तो आयुर्वेद वाचा आणि स्वयंपाक करताना कसा करावा. आमच्या जुन्या भगिनी अत्यंत मनोभावे मन लावून स्वयंपाक करायचे. त्यांच्या हातून जे भाजी भाकरी असेल, कांदा पिठलं असेल, पिठलं भाकरी असेल, लोक चवीनं खायचे. आजची नवी पिढी स्वयंपाक करताना हातात मोबाईल आहे, पायात पायतनं आहेत, समोर TV आहे. सगळी स्वयंपाकाची बेचव झालेली आहे. म्हणून स्वयंपाक हे अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद भगिनींना हवा आहे. म्हणून कृपया या बाबी स्वयंपाक करेपर्यंत तरी त्या जवळ बाळगू नये. तो TV हे मोबाईल हे करणं पिशाच्च आहे. 24 तास कानाला त्रास देणार आहे. आणि अमेरिकेनं त्यावर परवा संशोधन केलं की जे लोक मोबाईलचा खूप वापर करतात त्यांना 100% कॅन्सर होतो. त्यातली जी किरणं आहेत ती महाविषारी आहे. म्हणून त्याचा जुजबी वापर करा, कमी वापर करा, असं डोळसपणे सायन्समधून सांगायला हरकत नाही. म्हणून हे समाजशास्त्र आहे, कुटुंबशास्त्र आहे, अध्यात्मशास्त्र आहे. हे जनतेला कोण सांगेल? हे आपणच सांगावं. थोडा वाईटपणा घेण्याची वेळ आली तरी चालेल, वाईटपणा घ्यावा लागतो. म्हणून हा एक वेगळा वाईटपणा ज्या भाविकांनी स्वीकारलेला आहे तो कट्टर सेवेकरी होऊ शकतो यात दुमत नाही. त्यापैकी आपण काही जण इथे बसलेले आहोत. म्हणून या 18 विभागाचं अनन्यसाधारण महत्त्व जनमानसामध्ये सोप्या भाषेत, मातृभाषेत ते आपण पोचवू. मराठी भाषेला आता वेगळा दर्जा मिळालेला आहे. आपण बोलताना शक्यतो मराठीचा वापर जास्त करा. पण आज काय झालं आहे की या TV चॅनलमुळं प्रत्येक घरामध्ये मिक्स भाषा बोलली जाते. काही शब्द हिंदी बोलले जातात, काही शब्दही मोठ्या प्रमाणात इंग्लिश बोलले जातात. तुम्ही इंग्लिश भाषेला आम्ही नावं ठेवत नाही, परंतु अशीच मिक्स भाषा झाली की कशातच काही अर्थ राहिला. म्हणून मराठी भाषेचा दर्जा आपणाला सुधारायचा असेल तर मुलांना मराठी मीडियमकडे पाठवा. इंग्लिशकडे पाठवल्यामुळं काय झालं, त्या आज आईला आई, बापाला बाप म्हणायला तयार नाहीत. आणि त्यांचं सगळं झालं, 2 हाताचे 4 हात झाले की आईवडिलांना कुठं पाठवतात? वृद्धाश्रमात. आपण हाताला धोंडा पायावर पाडल्यासारखं आज महानगरांमध्ये तुम्ही बघा, बोलण्यासारख्या बाबी नाही. म्हणून सामाजिक बांधिलकी या नात्यानं, कुटुंबशास्त्र या नात्यानं आपणाला हे संस्कार प्रत्येकाच्या अंगवळणी, अंतःकरणावर संस्कार करावे लागतात. खरं तर संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल, आणि धर्म टिकला तरच देश टिकेल. आणि संस्कार हे डोक्यावर न करता अंतःकरणावर करावे लागतात, तरच ती माणसं माणसासारखी वागतात. अन्यथा खरं तर मनुष्य जन्माला येताना तो एक मातीचा तथा मासाचा गोळा आईच्या उदरातून जन्म घेतो. तो उपजत ज्ञानी नसतो. त्याला खूप आकार द्यावा लागतो, घडवावा लागतो, त्याचा माणूस होतो. त्याचे पहिले गुरु आईवडील आहे. आईवडिलांचं काम आहे लालन पालन संगोपन. या 4-5 वर्ष जातात. नंतर हेच आईवडील दुसऱ्या गुरूंकडे प्राथमिक शिक्षणासाठी पाठवतात. ते दुसरे गुरु. तोही कालावधी संपला, परत आईवडील तिसऱ्या गुरूंकडे उच्च शिक्षणासाठी पाठवतात.
माध्यमिक असेल, उच्च माध्यमिक असेल, शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला त्याच्या पायावर उभं करावं लागतं. पायावर उभं करणारे चौथे गुरु आहे. मग नोकरी आहे, उद्योग आहे, व्यवसाय आहे, शेती आहे, त्यात मार्गदर्शन करणारे चौथे गुरु आहे. तो एकदा पायावर उभा राहिला की पालक लोक काय करतात, हळूच त्याला गृहस्थाश्रमाकडे वळवतात आणि हे प्रपंचाचं ओझं स्वाभाविक त्यावर येतं. आणि एकदा तो गृहस्थाश्रमी झाला की हे प्रपंचाचं ओझं वाहता 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 तो म्हातारा होतो, साठी उलटते. मग त्याला सुचतं आपण मनशांतीपासून फार दूर आलोय. हरवलेली मनशांती आपल्याला कुठे मिळेल? मग 4 धाम आहेत, 8 धाम आहेत, अनेक धाम आहेत. या धामांची तो तीर्थयात्रा करायला लागतो. आपल्या महाराष्ट्रात अनेक तीर्थयात्रा कंपन्या आहेत. महिना आधीच बुकिंग करून लोक ठेवतात. तिथं जाईपर्यंत बरं वाटतं. मग ते 4 धामात बद्रीनाथ असेल, केदारनाथ असेल, द्वारका असेल, पुरी असेल, अयोध्या असेल, रामेश्वर असेल, या सर्व धामात गेल्यावर तिथे तेवढ्यापर्यंत बरं वाटतं. घरी आला उन्हा येणे माझ्या मागण्या, या रहाट गाडग्यामध्ये तो अडकून जातो. पण हरवलेली मनशांती काही केल्यानं त्याला मिळत नाही. म्हणून अध्यात्मामध्ये 5वे गुरु ज्यांना लाभतील तो खरा माणूस. आध्यात्मिक क्षेत्रातून मनशांतीकडे नेणारे 5वे गुरु ज्याला भेटतील त्याचा खऱ्या अर्थानं माणूस होऊ शकतो. म्हणून फार कमी लोकांना आध्यात्मिक मार्गदर्शन उपजत गुणानं मिळत असतं. म्हणून अवधूतांनी, तुम्ही ज्यांचं गुरुचरित्र वाचतात त्यांनी तर 24 गुरु केले. आम्ही तर 5च गुरुचं बोलतो. दत्त महात्म्यामध्ये भगवान दत्तात्रयांनी 24 गुरु केलेले आहेत. एकही देवळात नाही. ते पण आपण यथाशक्ती जाणून घेण्याचा या 7 दिवसात प्रयत्न करू. मी आजच सगळं सांगणार नाही. आजच जर ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या तर डोक्यात मावणार नाही, त्या निघून जाते. आपल्या डोक्यात जेवढं बसेल तेवढंच करू, जेवढं पचेल तेवढंच पचू. म्हणून थोडं थोडं जर आपण ज्ञान विकसित केलं, मला वाटतं ते आपणाला निश्चितपणे आवडेल. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की आपण सर्वप्रथम या स्वामी कार्याचं अभ्यासच बघा. आपल्याला कोणी लहान म्हटलं तरी चालेल. आपण सांगायचं आम्ही ग्रंथ चाळून याचा अभ्यास करत आहोत, याचा अभ्यासच पडत आहोत. सर्वप्रथम आपण अभ्यासच पडावं, नंतर उपासक पडावं. चला, त्या देवतेची उपासना काय आहे, गुरुवार उपवास करून पाहू काय स्वामी फळ देतो. मंगळवार देवीचा उपवास करून बघू भगवती काय प्रसाद. याला उपासक, अभ्यासक, उपासक. त्यातून मिळणारी अनुभूती आहे. बऱ्याच जणांना अनुभूती आलेली आहे. इथे जर गुरुवार रविवारी असंख्य जण केलेल्या सेवेची गाथा ऐकवतात. आम्हाला असा अनुभव आला, आम्हाला तसा अनुभव आला, स्वामींची अशी प्रचिती आली. म्हणून त्याचा आपण प्रचारक, लोकांपर्यंत ते सांगावं त्याला प्रचारक. म्हणून अभ्यासक, प्रचारक, नंतर प्रसारक. त्याचा प्रसार झाला पाहिजे अनुभवाला. आपण जसं मगाशी अक्कलकोव्याचं उदाहरण घेतलं, याला प्रसारक म्हणतात. म्हणून अभ्यासक, उपासक, प्रचारक आणि प्रसारक या ज्ञानाच्या 4 पायऱ्या आहेत. मगाशी मुकुंदरावांनी आपणाला ज्ञान या विषयाची व्याख्या उलगडून सांगितली. म्हणून आपणाला ज्ञानातून भक्ती, कर्म, गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे भक्ती, कर्म याची जोड ज्ञानाला दिल्याशिवाय जीवन परिपूर्ण होत नाही. म्हणून आपल्याला मनुष्यजन्म एकदाच मिळतो.
त्या जन्माचं सोनं करण्यासाठी हा सारा खटाटोप स्वामींनी या आविष्कारात केला. खरं तर स्वामींच्या मागच्या 1000 वर्षात गेले 1000 वर्ष स्वामी काम करत आहेत. 1049ला पंजाब प्रांतात छेलीखेडे गावात पृथ्वी दुभंगली आणि अकस्मात एक 8 वर्षाची बालक मूर्ती धरणीतून निघाली. केवढा मोठा अभ्यास आहे हा अभ्यासाचा. अनेक देवांनी अनेक मातांच्या उदरातून जन्म घेतले. मच्छ कच्छ वरापासून तर आता कली येतोय, कलीपर्यंत अपवाद स्वामी आहेत. स्वामींना जन्म भूमातेनं दिलेला आहे. हे फार मोठा अभ्यासाचा विषय आहे आणि म्हणून तुम्ही स्वामी चरित्राचे उपासक आहात, अभ्यासक आहात. 1049ला स्वामींचं प्रकटीकरण झालं. त्या दिवसापासून स्वामी एका ठिकाणावर नाही, जगभ्रमंती पायपीट आजही त्यांची चालू आहे. म्हणून पूर्वाश्रमी उत्तर भारतामध्ये सुमारे 225 वर्ष त्यांची भ्रमंती पायपीट चालू होती. पंजाबमध्ये आजही स्वामींना श्री स्वामी समर्थ म्हणत नाही, तिथे कडक बाबा म्हणतात. त्यांना कडक बाबा म्हणतात. स्वामी तिथे थांबले नाही. स्वामी ईशान्य भारतात आसाम, मलाया, चीन, ब्रह्मदेश या भागात आले. तिथे त्यांना चंचल भारतीय लोक म्हणायला लागले. का? एका जागेवर नाही, क्षणात तिथे क्षणात तिथे. स्वामींची पायपीट थांबली नाही. ती रामेश्वरपर्यंत, पूर्व समुद्रापर्यंत पोचली. तिथे त्यांना लोक आनंद भारती म्हणायला लागले. स्वामी तिथेही थांबले नाही. तिथून माझ्या महाराष्ट्रात मला यायचं आहे. महाराष्ट्र प्रांत हा देशाचं हृदय आहे. म्हणून महाराष्ट्रात जे घडतं ते जगाला मान्य करावं लागतं. तुम्ही रोज वादळं सामाजिक राजकीय बघता, ते सारं महाराष्ट्रावर देशाचं भूतभविष्य अवलंबून आहे. म्हणून महाराष्ट्र प्रदेशात येण्याची महाराजांना ओढ लागली आणि कोकण मार्गे 1818 साली स्वामी महाराज वेंगुर्ल्याला कोकणाच्या प्रवेशद्वारात. महाराज वेंगुर्ल्याला आल्यावर संपूर्ण कोकण पायपीट केल्यावर भवसागरात खूप दुःख आहे, तिथे मला गेलं पाहिजे. मुंबई हे माणसांचं भवसागर आहे. आजही सकाळी गेलेला मनुष्य संध्याकाळी घरी परत येईल का? एक शब्द. सगळ्यात जास्त दुःख तुम्ही म्हणाल तर मुंबई उपनगरात आहे. आजही, कालही मी उद्याही तिथे गेलं पाहिजे. तिथे समुद्राच्या एका बेटावर हरियाली समोर महालक्ष्मी मातेच्या मंदिराशेजारी एका पर्णकुटीत स्वामी राहिले. किती? 25 वर्ष. मुंबई ठिकाणावर आणण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. परंतु माझ्या ग्रामीण महाराष्ट्राचं काय? तात्काळ महाराजांनी मुंबई सोडली आणि तडक ग्रामीण महाराष्ट्राकडे पायपीट सुरू. पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा, सोलापूर, नंतर अक्कलकोट. 1856 साली आश्विन शुद्ध 5 या शुभदिनी नवरात्राच्या 5व्या माळेला महाराज अक्कलकोटला खंडेराव मंदिरात 3 दिवस बसले. खरं तर त्यावेळी अक्कलकोटचं नाव अक्कलकोट नव्हतं. त्या गावाचं इंग्रज रियासतीत नाव प्रज्ञापुरी होतं. प्रज्ञा म्हणजे अंधार, आणि तिथे सूर्य उगावा म्हणून स्वामींचं प्रकटीकरण. माळरान
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आजही आहे, कालही होता, उद्या आहे. अशा बाळनाणावर स्वामींचं वास्तव्य 1 नाही 2 नाही 22 वर्ष आहे. आणि या सर्व कार्यकालात महाराजांची पायपीट भ्रमंती जागेवर नव्हती. रोज शेजारी पाजारी असणाऱ्या गावांमध्ये पीडितांपर्यंत महाराज पोचायचे, त्यांना मार्गदर्शन करायचे. तू असं कर, तुला तसं होईल, तू तसं कर. असं सर्वसामान्य लोकांना ते मार्गदर्शन करायचे. त्याची अनुभूती तात्काळ काहींना यायची, काहींना 8 दिवसांनी यायची. आणि या सर्व प्रक्रियेतून स्वामी सुमारे 1878 पर्यंत 1856 ते 1878 या कार्यकालात सोलापूर जिल्ह्याचं सोनं केलं. असंख्य संत घडवले. ती यादीसुद्धा आपल्याकडे नाही, एवढे संत घडवले. 1857ला साईबाबांचं गुरुपद त्यांनी शिर्डी येथे येऊन साईबाबा एवढे चकित झाले गुरुपद घेतल्यावर, त्यांनी त्या मिनिटाला स्वामींच्या तसबिरीकडे हात करून सबका मालिक एक ही है, या विश्वाचे मालकच स्वामी आहेत म्हणे, असं ते लोकांना सांगायचं. सबका मालिक एक. इकडे गजानन महाराजांचं शेगावचे गुरुपद घेताना ते सुद्धा आश्चर्यचकित झाले. गणात गणगण होते, कणाकणात स्वामी आहे, कणाकणात परमेश्वर आहे, असं ते सांगत होते. त्यात जंगली महाराज आहेत, पुण्याला त्यांचं गुरुपद घेतलं. शंकर महाराज आहेत, विदर्भात नागपूरला ताजुद्दीन महाराज आहेत, गुलाब महाराज आहेत, इकडे श्रीगोंद्याला शेख मोहम्मद आहेत. कितीतरी मुसलमान समाजाच्या लोकांची त्यांनी गुरुपदं घेतली. सर्वात जास्त गुरुपदं मुसलमान लोकांची त्यांनी घेतली. याचा आपण अभ्यास का घेतली असेल, त्यांना का जवळ केलं असावं, तर ते यावर नेहमी म्हणायचे, माणूस नावाची एकच जात आहे, माणूस नावाची एक जात आहे आणि माणुसकी नावाची एकच संस्कृती आहे, तिलाच सेवेकरी म्हणतात, असं ते ठाम सांगतात. म्हणून आपण मनुष्य जन्मात आलो. माणुसकी हे शास्त्र आपण जर पाळलं तरच आपलं माणूसपण जिवंत राहील, अन्यथा आम्ही पुढे बोलणार नाही, आपणाला माहीत आहे. म्हणून त्या दृष्टीनं या 7 दिवसात या ठिकाणी आपणाला आपल्या वेळेचा अपव्यय न करता जास्तीत जास्त वेळ आपणाला या सेवेत कसा देता येईल. आपण केलं तर आपली पुढची पिढी नक्की करेल. दिव्यानं दिवा लागला जाईल. आणि राष्ट्रकल्याणाचा एक संकल्प या कार्यानं काही दशकांपूर्वी घेतलेला. यात आपण काही जण त्याचे साक्षीदार असाल की आपण 2007 साली सप्तशृंगगडाच्या पायथ्याशी भगवतीच्या पायथ्याजवळ तिथं स्मरण करून 1 कोटी पाठ त्यावेळी आपण सप्तशतीचे पूर्ण केले. ज्या भगिनी किंवा जे पुरुष प्रतिनिधी त्या कार्यक्रमाला होते त्यांनी हातवरती करावे. धन्यवाद. आपण भाग्यवान आहात त्यातले साक्षीदार म्हणून. लाखोच्या संख्येनं भगिनी होत्या. सुमारे 15 लाख भगिनी होत्या. 7-8 लाख पुरुष माणसं होती. टाचणी पडेल आवाज ऐका अशी अवस्था असताना 1 कोटी पाठ बिना पोलीस त्या ठिकाणी भगवतीनं ही सेवा करून घेतली. आणि त्याच दिवशी आपण देशाचं सौभाग्य अबाधित राहावं यासाठी 100 कोटी पाठ सप्तशती, स्वामी चरित्र आणि रुद्र याचा कृतसंकल्प केलेला आहे. परंतु अजून तो संकल्प ग्रहपाठ थोडा अपूर्ण आहे. हे लपून ठेवता येत नाही. हे नामसप्ताह कशासाठी आहे तर यासाठी आहे का हा संकल्प पूर्ण करून देशाचं जनतेचं भलं व्हावं. म्हणून आज तर उणीपुरी
90 कोटी पाठ आपण स्वामी चरित्र, सप्तशती आणि रुद्राचे केलेले आहेत. भारतातल्या आपल्या सर्व परिवारांना 10 कोटी पाठ पाहिजे. ही आस आपल्या सर्वांना हवी आहे. म्हणून हे 10 कोटी पाठ ज्यावेळी तुम्ही पूर्ण कराल त्यावेळी तुमच्या जन्माची, निरोगी जीवनाची हमी स्वामी घेतील. म्हणून स्वामींच्या सुभाषितामध्ये अण्यन्ना निश्चयंतो मा ये जना पर्युपासते तेषां नित्यां वियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम्. अर्थ समजला नाही. जो कोणी पोटतिडकीनं स्थिर चित्तानं मन अन्यत्र जाऊ न देता जो कोणी स्वामींना भजेल त्याच्या जीवनाची हमी स्वामी रोज घेतात. म्हणजेच 3 अध्याय 11 माळा जो करेल मनोभावे त्याची हमी स्वामी घेतात. हा त्याचा मराठी अर्थ. म्हणून आपण त्यापैकी समस्यामुक्त जीवन आणि चिंतामुक्त जीवन जगायचं असेल तर आपण स्वामी चरित्र सारामृत वाचायचं. इथे कुणाच्या हातात स्वामी चरित्र आहे का? असेल तर आमच्या प्रतिनिधीनं ते आणून दाखवावं. हा ग्रंथ परिचय करून घ्यावा. जे नवीन इथे भाविक आलेले आहेत, काही दर्शनार्थी आहेत, त्यांनी या ग्रंथाचा परिचय करून घ्यावा. हे स्वामी चरित्र 21 अध्याय, 700 श्लोक आहे. वाचायला 1 तास लागतात पूर्ण. 3 अध्याय वाचायला 5 मिनिट लागतात. आणि 5 मिनिट जर आपले मनाजीराव आपल्याजवळ असतील तर स्वामी आशीर्वाद देतील. तेच जर मनाजीराव आपल्याजवळ नसतील तर किती वाचणं त्याचा काही उपयोग होणार. म्हणून अण्यन्ना निश्चयंतो मा ये जना पर्युपासते, त्याचप्रमाणे सप्तशतीचा आणि रुद्राचाही परिचय करून द्यावा. दुर्गा सप्तशती हा भगवतीचा ग्रंथ आहे. मार्कंडेय ऋषींनी सप्तशृंग गडासमोर जे मार्कंड डोंगर आहेत त्यांच्या तिथे आईसाहेबांकडे बघून हा ग्रंथ लिहिला. 700 ओव्या आहेत. ज्या भगिनी हा सप्तशती ग्रंथ वाचेल, भले तुम्हाला रोज नाही जमलं, मंगळ शुक्रवारी वाचा, पण वाचायला 1 तास लागतो पूर्ण वाचायला. पण तुमच्या मनातल्या ज्या मनोकामना आहेत, अनेक भगिनींना अनेक मनोकामना आहेत. मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, नोकरीचा प्रश्न आहे, व्यवसायाचा प्रश्न आहे, आजारपणाचे प्रश्न आहेत आणि शेवटचा मनःशांतीचा आहे. या साऱ्या प्रश्नांची उत्तरं सप्तशतीत दिलेली आहे. म्हणून कृपया आपण हा सप्तशती ग्रंथ हा सोपा नाही, हा खूप महान आहे. 700 श्लोक ऊर्जा देणारे आहेत. म्हणून आपण ते अत्यंत मनोभावे आपण या ग्रंथाचं कृपया चिंतन पठन मनन करावं हे कळकळीचं आवाहन. त्यानंतर रुद्र आहे. महाराष्ट्रामध्ये 5 ज्योतिर्लिंग आहेत. हे महाराष्ट्र हे हृदयस्थानी का आहे? भारतात 12 ज्योतिर्लिंग आहेत, काही राज्यात तर नाही. पण महाराष्ट्र प्रदेश हा असा भाग्यवंत आहे की त्यात 4 पीठं भगवतीची आहेत, सप्तश्रम, तुळजापूर, कोल्हापूर, माहूर, आणि 5 पीठं भगवंताची आहे. त्यात आपल्या नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर आहे. तिथे ब्रह्मा विष्णू महेश या रूपानं भगवान दत्तात्रेय शंकराच्या आविष्कारात आहे. आपल्या डोक्यातून जटा आपटून गंगामाई तिथे आलेली आहे. 24 तास ते पाणी काढावं लागतं बघा त्या पुजाऱ्यांना, गाभाऱ्यामध्ये. ते त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग सुप्रसिद्ध आहे. दुसरं पुणे जिल्ह्यात भीमाशंकर आहे. तिसरं संभाजीनगर तथा मराठवाड्यात वेरूळ आहे. जरा पुढे गेलात औंढ्या नागनाथ आहे. तिथून जरा उजवीकडे गेलात
परळी वैजनाथ आहे. म्हणजे मराठवाड्यात 3 आहेत आणि आपल्याकडचे 2 आहेत. अशी 5 शक्तिपीठं महाराष्ट्राच्या वाट्याला आलेली आहे. म्हणून आपण महाराष्ट्रातले लोक खरं तर खूप भाग्यवंत आहेत. एवढे भाग्यवंत आहेत की लोक हेवा करतात महाराष्ट्राचा. आम्ही उत्तरेकडे बघितलं, दिल्ली वगैरे त्या भागात, महाराष्ट्राचं वैभव त्यांना बघवत नाही. म्हणून महाराष्ट्राला नेहमी बिघाडी आणायचा प्रयत्न करतात. अनेक कारणांनी महाराष्ट्राचं वैभव बघवत नाही. महाराष्ट्राचं जेवण प्रसिद्ध आहे, महाराष्ट्राचं आचरण प्रसिद्ध आहे, महाराष्ट्राचं वैभव प्रसिद्ध आहे. काही हेतू पुरस्कार लोक सांगतात महाराष्ट्रातली माणसं, त्यातले त्यात मराठवाड्यातली माणसं ढाल तलवारीचं जेवण करणारी. ढाल म्हणजे भाकरी, ज्वारीची पूर्वी भाकरी. हिरवी मिरची म्हणजे तलवार. ढाल तलवारीचं जेवण करणारी सामर्थ्यशाली माणसं कुठं आहेत? महाराष्ट्रात आहेत. म्हणून महाराष्ट्राबद्दल किती कसे शब्द कोणी काय काय वापरलेत त्यावर अधिक वेळ घेणं किंवा बोलणं उचित नाही. तथापि या सर्व उपक्रमातून आपणाला एकच ध्येय गाठायचं आहे. महाराष्ट्रात घराघरात स्वामी महाराज पोचवणे, छत्रपती शिवाजीराजांचे विचार पोचवणे, हिंदवी स्वराज्य रोमारोमामध्ये नव्या पिढ्यांमध्ये पोचवणे आणि त्यांना आदर्श नागरिक, निर्व्यसनी पिढी म्हणून आदर्श सेवेकरी बनवणे हा एक उद्देश आहे. म्हणून छत्रपती शिवाजीराजे आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या जीवनशैलीचा जर परामर्श घेतला तर भगवान श्रीकृष्ण आणि छत्रपती शिवाजीराजे हे वेगळे नाहीत. मी उद्याच्या हितगुजमध्ये छत्रपती शिवाजीराजे आणि भगवान श्रीकृष्ण यांचं साम्यत्व काही आधारावर सांगण्याचा प्रयत्न करेन. म्हणून आज अधिक वेळ आपला घेणार नाही. उर्वरित पुढचा वेळ आमचे शास्त्री इथे आलेले आहेत, खाटेकर शास्त्री. त्यांनी इथे येऊन किंवा दुसरे शास्त्री असतील त्यांनी इथे येऊन उद्या आपण काय करणार आहोत, कोणता याग करणार आहोत आणि उद्याची भूमिका काय आहे या भूमिकेशी निवेदन ते देणार आहेत. आज आपण घर्षणातून यज्ञभूमीत आगडी निर्माण केलेलं आहे. लोक कापरानं किंवा पेटीनं आगडी निर्माण करतात, आपण तसं करत नाही. आपण आरणीवर पळसाची गुट्टी वापरून पूर्वी जशा भगिनी दही ताक घुसळून काढायच्या तशा त्या पळसाच्या गुट्टीवर घर्षणातून कापूस लावून आग्नी तयार करणं, त्याला अग्निमंथन म्हणतात. तर ते आपण तयार केलेलं आहे. यज्ञभूमीत त्यांनी आग्नी निर्माण करून देवता स्थापन केलेले आहेत. मला वाटतं आज एवढा अभ्यास त्यांनी केलेला आहे. उद्याचा अभ्यास आणि याग त्याची माहिती शास्त्री आपणाला देतील. म्हणून मी अधिक वेळ न घेता पुढेही उपक्रम आहे आणि त्या उपक्रमात पोचणं क्रमप्राप्त आहे. म्हणून आपण उर्वरित वेळ 6 वाजेपर्यंत आपणाला शास्त्री लोक मार्गदर्शन करतील. काही आपणाला वेळ प्रदक्षिणेला द्यावं लागेल. 5:30 ते 6 अर्धा तास पुरुष आणि भगिनींच्या परिक्रमा औदुंबर यज्ञशाळेला होतात. त्यात आपणाला भाग घ्यायचा आहे. एरवी एकटे अनेक लोक प्रदक्षिणा करतात, त्याचा काही उपयोग होत नाही. सामुदायिक परिक्रमेचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून प्रदक्षिणेच्याच वेळी प्रदक्षिणा कराव्यात. शक्यतो संध्याकाळी अस्तमानंतर परिक्रमा करू नये, हे माहीत असावं. म्हणून या साऱ्या बाबी आपणाशी संवाद साधून केलेल्या उचित राहतील.
म्हणून अधिक माहिती आपणाला खाटेकर शास्त्री उद्या गणेशाक आपणाला कसा करायचा किंवा गुरुचरित्र कसं वाचायचं किंवा फावल्या वेळेत आपला ग्रहपाठ जो अब्जचंडीचा आहे त्यात स्वामीचरित्र, सप्तशती, रुद्र हे पण फावल्या वेळेत जेवणात खूप वेळ वाया घालू नका. कमी वेळात जेवण आटोपून पुन्हा आपण या सेवेत तुम्हाला 7च दिवस वाट्याला आले. या 7 दिवस इथं आल्याचं सोनं करावं, जीवन कृतकृत्य करावं. तुम्हाला हिमालयात जायची गरज नाही, 4 धामला 8 धामला जायची गरज नाही. ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत अळवावा. असं खाटेकर शास्त्री आपणाला संबोधित करते.